इचलकरंजी परिसरात आज सकाळपासून पावसानं काहीशी उघडीप दिली। काही काळ सूर्यदर्शनही झालं। दिवसभरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या। आज पावसाचा जोर कमी असला तरी इचलकरंजीत पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडली आहे। पाणी संथ गतीनं वाढत असून नागरी वस्तीत पसरू लागल्यानं 300 कुटुंबातील 1150 नागरिकांनी स्थलांतर केलंय। इचलकरंजीतील पंचगंगा नदीनं धोका पातळी ओलांडली आहे। पंचगंगा आता 72 फुटावरून वाहतीये। इचलकरंजीतील मोठ्या पुलाला घासून नदीचं पाणी जात असून पंचगंगा नदीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। आज दिवसभरात पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी संथ गतीनं वाढणारं पाणी नागरी वस्तीत कायम आहे। मरुगबाई मंदिराच्या मागील बागडी वसाहत श्रीपादनगर परिसरात पाणी वाढलंय। मुजावरपट्टी, शेळकेमळा, लक्ष्मीदड्ड परिसर, जुना चंदू रोड या भागातही पाणी वाढू लागल्यानं विस्थापितांची संख्या वाढली आहे। गुडघाभर पाण्यातून अनेक नागरिक प्रापंचिक साहित्य हलवत आहेत। इचलकरंजीतील पंचगंगा नदीकाठ परिसरातील शेती पाण्याखाली गेली आहे। गावभाग आणि मळेभाग परिसरातील नागरिक नदीच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवून असून पुराची धास्ती घेऊन अनेक नागरिकांनी स्थलांतरण सुरू केलंय। दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज इचलकरंजीत पूरग्रस्तांची भेट घेऊन संवाद साधला।